नमस्कार, मी विलास बडे. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधींनी देशातील 25 कोटी गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली आहे आणि देशातील 20% गरीब कुटुंबांना वर्षाला 72,000 रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांचं ज्या गरिबांचं उत्पन्न हे मासिक 12,000पेक्षा कमी आहे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असंही त्यांनी सांगितलंय. ही योजना जाहीर करण्याआधी सर्व चर्चा आणि गणितं करण्यात आली आणि जगात कुठल्याही देशात अशी योजना नाही जी योजना आम्ही सत्तेत आलो तर आणू, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी देशवासियांना दिलेलं आहे. नरेंद्र मोदी देशातील श्रीमंतांना पैसे देऊ शकतात, गरिबांना का देऊ नये हा त्यांचा सवाल आहे. आणि आज राहुल गांधींच्या या घोषणेनं 1971 साली त्यांच्या आजीनं म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनं जे गरिबी हटावचा नारा दिला होता त्या नाऱ्याची आज सगळ्यांनाच आठवण झाली आहे. संकटात सापडलेल्या सत्तेत काँग्रेसला तारण्यासाठी म्हणून गरिबी हटावच्या नाऱ्यानं आता पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे का आणि काँग्रेसला पुन्हा गरिबी हटावच्या नाऱ्याचा आधार घ्यावा लागलाय का? गरिबांच्या सहानुभूतीवर मोठ्या बहुमतानं त्या सत्तेत आल्या होत्या इंदिरा गांधी. पुन्हा काँग्रेस आज सत्तेत येईल का आणि ती आशा त्यांना वाटते का? या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संजय तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. व्यंकटेश केसरी दिल्लीहून आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आता जोडले गेलेत आणि वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण माने हे सुद्धा आपल्याशी आता जोडले गेलेले आहेत. काही वेळातच काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन हे सुद्धा जोडले जातील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना नेमकं काय याच्यातून साधायचं आहे. सुरुवातीला विश्वास पाठक यांच्याकडे जाऊयात. भाजप या घोषणेकडे नेमकं कसं बघतं आणि हा राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक तुम्हाला वाटतो का? हा नक्कीच मला वाटतं सर्व्हाइव्ह होण्यासाठी त्यांनी वापरलेला एक मास्टर स्ट्रोक आहे. कारण त्यांना माहित आहे की जर नरेंद्र मोदी परत एकदा देशाचे प्रधानमंत्री झाले तर काँग्रेस हा नामशेष होईल. त्यांचे जो आता कोणते मुद्दे उरलेले नाही, त्यांना पराभव डोळ्यासमोर सरळ दिसतोय. म्हणून त्यांनी हा केलेला मास्टर स्ट्रोक जो आपण म्हणताय तो आहे. पण हा मास्टर स्ट्रोक काय आहे? आपण सांगितलं त्याप्रमाणे 1971ला त्यांच्याच आजीनी याच बोलावण्यावर सरकार स्थापलं होतं. 55-60 वर्ष त्यांच्याकडे आज सरकार होतं, सत्ता होती. गरिबांचं त्यांनी काय भलं केलं? दुसरं त्यांनी म्हटलं की 5 कोटी परिवाराला मी 72,000 वर्षाला याप्रमाणे पैसे देईल. याचं साधं अर्थगणित असं असतं की 3.5 लाख कोटी 3,50,000 कोटी हे दरवर्षी द्यावे लागतील. त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की पैसे येणार कुठून, तर त्यांनी काय सांगितलं की हे बाकीचे प्रश्न तुम्ही चिदंबरमांना विचारा. यांना कोणीतरी एक स्क्रिप्ट लिहून देतं, त्या स्क्रिप्ट प्रमाणे ते बोलतात, त्याचा अर्थ त्यांना काही कळत नाही. मला असं वाटतं की हा टोटली एक निराशेतनं केलेला एक शेवटचा प्रयत्न आहे. जनता या भूलथापाला पडणार नाही आणि हा फारच एक चुकीचा असा त्यांचा प्रयोग दिसतोय. संजय तटकरेजी, तुम्ही आज राहुल गांधी यांची ही पत्रकार परिषद बघितली असेल. ही घोषणा तुम्हाला कशी वाटते? तुम्ही मित्रपक्ष आहात, तुम्हाला याच योजनेवरती याच आश्वासनावरती लोकांना मतं मागायचे. तुम्हाला वाटतं की ही योजना जी आहे ती योजना तुम्हाला सत्तेत पोहोचवेल? तुम्ही मित्रपक्ष म्हणून या योजनेकडे कसं बघता? विलाजी, एकतर विषय असा आहे की आम्ही जी आज घोषणा केली काँग्रेस अध्यक्षांनी त्याचं आम्ही स्वागत करतो. बरं, आता राहिला प्रश्न की किती योग्य घोषणा आहे. मला असं म्हणायचं आहे की भाजपने जो 5 वर्ष जो खेळ चालू केलेला आहे अमिरी बढावचा, त्याला हे उत्तर आहे की गरिबी भगाव. तर त्यामुळे गरिबांना खुश करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदीजींनी काय घोषणा केली 3 महिन्यापूर्वी की मी 6,000 रुपये तुम्हाला वर्षाला देणार आणि ते पण 3 टप्प्यामध्ये 2,000. त्यातल्या किती शेतकऱ्यांना अजून 2,000 मिळाले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यामुळे लोकांना भूलथापा मारायच्या, मी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतो हे दाखवायचं. गेल्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांची आणि गरिबांची जी वाताहत झाली आहे ती जर बघितली तर त्यावरनं एक लक्षात येतं यांनी MSP द्यायचं जे मान्य केलं होतं तेही यांना देता आलं नाही, यांना कर्जमाफी नीट करता आली नाही. त्यामुळे मोदीजींनी हा डाव केला आणि 6,000 रुपयाची घोषणा केली. आता ते 6,000 रुपये मोदीजी कुठून आणणार होते हे अजून मोदीजींनी सांगितलं नाही.
ना जे ब्लॉक मिनिस्टर आहेत अरुण जेटली त्यांनीही सांगितलेलं नाही. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो ह्याच्यामध्ये की जे धनधनाढ्य आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांना 3.5 लाख रुपयाचा एनपीए यांनी माफ केलेला आहे. तो पैसा कुठून आला? जर तो देशाच्या तिजोरीमधनं जर 3.5 लाख रुपयाचा फटका जर बसलेला आहे, म्हणजे ह्यांचा भाजपचा 5 वर्षाचा जो खेळ होता तो अमिरी बडावचा खेळ होता. त्याला उत्तर या युपीएच्या सगळ्या घटक पक्षांनी आणि काँग्रेस अध्यक्षांनी जी घोषणा दिलेली आहे अमिरी भगावची, ती अगदी योग्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ठीक आहे, लक्ष्मण माने यांच्याकडे जाऊयात. लक्ष्मण माने, जे तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांचा आवाज बुलंद करताय, तुमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत या वंचितांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. आज महाराष्ट्रातली, देशातली ही जी वंचितांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हीच योजना का आता महत्वाची आहे असं जर काँग्रेसला वाटत असेल तर मग तुमची भूमिका काय आहे? काँग्रेसला पाठिंबा देणं या मुद्द्यावरती की तुम्हाला या योजनेबद्दल आणखीन काय वाटतंय? गरीबाच्या घरी जेवायला मिळतं की नाही याची चौकशी करावीशी वाटणं, हा, आणि ती चौकशी राहुल गांधींनी करावीशी वाटणं, याचं खरं म्हणजे खरंच कौतुक केलं पाहिजे. कारण लबाडाच्या घरचं आवातनं जेवल्याशिवाय काय खरं नसतं बघा. हे सारे लबाड आहेत आणि ह्या लबाडीच्या घोषणा निवडणुका आल्या की आम्हा गरीब लोकांची त्यांना आठवण होते. म्हणजे ताटामध्ये लोणचं जसं चवीपुरतं वापरतात तसं या देशातले प्रस्थापित पक्ष हे गरिबी आणि गरीब माणूस आणि त्याचं दुःख हे त्या लोणच्यासारखं चवीसाठी वापरतात. यांना कधीतरी उबळ येते आणि ते अडचणीत आलंय की राष्ट्र अडचणीत येत असतं. हे अडचणीत आले की गरीब अडचणीत येत असतो. आणि गरीब तर रोजच उपाशी मरतोय. ती 40 लाख टन धान्य सडून निघालं, कुजून निघालं. त्यावेळेचे शेती मंत्री नामदार शरदरावजी पवार यांनी धान्य फुकट वाटायला सांगितलं, तर धान्य फुकट वाटायला परवडत नाही असं काँग्रेसनं उत्तर दिलेलं आहे. तर यांच्यावरती विश्वास काय ठेवायचा? हे विश्वासार्ह नाहीत. याचा अर्थ भाजप विश्वासार्ह आहे अजिबात नाही. ते दोघे एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. यांनी 15 लाख देतो म्हणून सांगितलं, गरीब माणसाला दिले काय? पडले कोणाच्या खिशात 15 लाख? नाही पडले. 6,000 रुपये देतो म्हणाले, त्यातला काय दामडा कुणाला मिळाला? नाही मिळाला. याचा अर्थ काय होतो? आजीनी केलेली घोषणा गरिबी हटाव अजूनही यांना अंमलात आणता येत नाही. तेव्हा जेवढे गरीब होते त्याच्या दुप्पट गरीब आता आहेत. म्हणजे गरिबी वाढली, गरिबांची संख्या वाढली आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंती वाढते. किती श्रीमंती वाढते त्याला काय अर्थ आहे? 1% माणसांच्याकडे या देशातली 73% संपत्ती आहे आणि उरलेल्या 99% लोकांच्याकडे 27% संपत्ती आहे. आणि तरी सुद्धा हे ताटपडत असतात, कुठनं पैसे आणायचे, कुठनं पैसे आणायचे, कुठनं पैसे आणायचे. अरे ज्यांनी चोऱ्या केल्या, दरोडे घातले, पळून गेले, ते तुमच्या संमतीशिवाय गेले का? अब्जावधी रुपये यांनी बुडवले आणि तुम्ही गरीबाला साधं फुकटचं धान्य पोचवू शकत नाही. ठीक आहे, आता तुम्ही सांगायला आले 72,000 रुपये देणार वर्षाला. काय गुळखोबर आहे? कसं गरिबी ठरवणार आहे? कोण गरीब? ज्यांचं उत्पन्न 12,000 रुपयांपेक्षा कमी आहे मासिक, तो गरीब. मासिक उत्पन्न 12,000पेक्षा कमी आहे तो गरीब असं त्यांचं म्हणणं. 12,000च्या आतलं उत्पन्न, 12,000च्या आतलं उत्पन्न ज्यांचं आहे म्हणजे महिन्याला 1,000 रुपये झाले. 1,000 रुपये नाही, महिन्याला 12,000 रुपये. त्यांना तुम्ही काय देताय? महिन्याला 12,000 रुपये. महिन्याला 12,000 रुपये दिले तर किती दिवसाचे झाले? म्हणजे आपण किती फसवणूक करतो. ठीक आहे, तुम्हाला फसवणूक वाटते. व्यंकटेश केसरी सरांकडे जाऊया. आता मार्केटमध्ये 500 रुपये आता मजुरीचा दर आहे गवंड्याच्या हाताखाली बिगाऱ्याचा, तरी सुद्धा घर चालत नाही. आणि हे सांगतायत की आम्ही तुम्हाला हे पैसे देतो ते पैसे देतो. कशाचं काय? म्हणून मी सांगितलं की हे लबाडाच्या घरचा आवाज नाही. ठीक आहे, ते जेवल्याशिवाय काय खरं नाही.
ठीक आहे, माझा या दोघांच्या वरती बिलकुल विश्वास नाही. तुमचा दोघांवरही विश्वास नाहीये. व्यंकटेश केसरी सर आता आपल्या सोबत आहेत दिल्लीहून. केसरी सर, आता माने सर एक महत्वाची गोष्ट म्हणाले, जेव्हा जेव्हा सत्ता किंवा आपली सत्ता संकटात येते तेव्हा तेव्हा गरिबांची आठवण होते असं त्यांनी सांगितलं. 71ला सुद्धा इंदिरा गांधींचं सरकार संकटात आलं होतं तेव्हा त्यांनी गरिबीचा नारा दिला आणि ते सत्तेत आली. राहुल गांधींना असं कुठेतरी वाटतंय का की आता हीच वेळ आहे, पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा देऊन आपल्याला सत्तेत येता येतं का? ही चाचपणी आहे त्यांची, म्हणून हा मास्टर स्ट्रोक खेळला वाटतं तुम्हाला? काय तुमचं मत आहे? असं आहे की या देशामध्ये जातीय समीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, प्रादेशिक अस्मिता या गोष्टी होत असताना आर्थिक प्रश्नावरती चर्चा होती. तर ती चर्चा करत असताना त्याबद्दल लोकांच्या मनात पोटशूळ उठण्याचं कारण काय विरोधकांचं? सर्व पक्षांनी हा कार्यक्रम सर्व पक्षांचा होऊ शकतो. 1971 साली केलं म्हणून 2019 साली करायचं नाही असं थोडंच आहे. गरिबीची लढाई ही पंचवार्षिक योजनेप्रमाणे नसते, ती सतत राहिलेली. या व्यवस्थेच्या बाहेर शेतकरी आहे आणि शेतकरी अल्पभूधारक याला जर कोणी काही म्हणत असेल न्याय द्यावा म्हणून, तर तुम्ही दिला नाही या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. सर्व राजकीय पक्षांनी हा कार्यक्रम घेतला पाहिजे. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवाद, पाकिस्तान, ध्रुवीकरण ही गोष्ट करते. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मिता आणि स्पेशल कॅटेगरी स्टेटसविषयी मागणी करतात. जो अन्नधान्य उत्पादक आहे, ज्याला इथली भाषा अभिजन वर्गाची भाषा माहीत नाही, त्याला प्रशासकीय काय म्हणतात त्याला त्याचे डावपेच कळत नाहीत आणि तो वर्षानुवर्ष काम करतो. ही गोष्ट दारिद्र्य निर्मूलनाची गांधीजीच्या काळात सुद्धा होती, म्हणून काही कोणी सोडत नाही हा कार्यक्रम. इंदिरा गांधींनी 1971 साली गरिबी हटाव केली. त्याच्यानंतर राष्ट्रीय म्हणजे रोजगार हमी योजनेचा कायदा होता, तो पूर्णपणे भारतात आणला. तो किती यशस्वी किती अयशस्वी झाला हा वेगळा भाग आहे, परंतु सुरुवात तरी केली होती. हे सरकार किंवा हा पक्ष जो आहे सत्ताधारी पक्ष हे गरिबाविषयी का बोलत नाही? ते हा मुख्य प्रश्न तो आहे. एक गरीब आहे, एक शेतकरी आहे आणि दुसरा आहे बेकारी. या दोन्ही प्रश्नाला राजकीय पक्षांनी जेवढा हात घालायला पाहिजे, जेवढा तो अग्रक्रम पाहिजे, तो होत नाहीये. कारण तिकीट वाटप करताना वेगळे क्रायटेरिया असतात, नंतर मग पुन्हा भाषण करताना वेगळे असतात. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची प्रचाराची सभा बघा, तुम्ही ह्या विषयावर कोणी स्पर्शच करत नाही आणि जो कोणी करतो तो वरवरचा स्पर्श करतो. त्यामुळे राहुल गांधींना किती फायदा मिळेल किती मिळणार नाही हे जनता ठरवेल, परंतु म्हणून हा विषयच घ्यायचा नाही हे चुकीचं आहे. आणि या काळात त्यांनी घेतलेला आहे. आता प्रत्येक पक्षाची विश्वासार्हता, प्रत्येक नेत्याची विश्वासार्हता हे लोकांच्या समोर आहे. त्यामुळे जुनं इतिहास काढण्यापेक्षा नवे काय स्वप्न देतात. काळा पैसा यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस चर्चेला गेला होता, पण मोदींना मागच्या इलेक्शनमध्ये फायदा झाला त्याचा. कुठे ना कुठे लोक कुणावरती विश्वास ठेवतात. लोक विश्वास ठेवतात म्हणून तो मुद्दाच चुकीचा असं नाहीये. लोक विश्वास ठेवतील नाही, ज्याची विश्वासार्हता नाही त्याला फेकून दिलं जाईल. त्यामुळे राजकीय पक्षांनी याची चिंता करू नये. त्यांनी आर्थिक प्रश्न घ्यावेत, समाजातले उपेक्षित लोकांचे प्रश्न घ्यावेत आणि लोकांसमोर कौल मागावा. विश्वास पाठकजी, एक महत्वाचा मुद्दा सरांनी आता मांडला की जर ते गरिबांबद्दल बोलतायत, गरिबी हटवण्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना वाटतंय की ही हटवली पाहिजे, मग तुम्ही गरिबांबद्दल का बोलत नाहीत हा त्यांचा सवाल होता. नाही, केसरीजींना हे कळायला हवं की 2014ला जेव्हा आमचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा सबका साथ सबका विकास आणि अंत्योदय या दोन सूत्रीवरच आम्ही सगळे कार्यक्रम राबवले. पंक्तीतल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्हाला बेनिफिट कसा देतील या दृष्टीनेच आमचे सगळे धोरण होते. आणि हे करताना आमच्या ज्या ज्या योजना आहे, ते जनधनची योजना असो, गॅस कनेक्शन असो, उजाला असो, घरामध्ये आपल्याला विजेचं कनेक्शन देणं असो, हे सगळ्या ज्या गोष्टी गरिबांसाठीच होत्या. आणि शेवटी आपण जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतो, रस्ते तयार करतो, रेल्वे जाळं तयार करतो, हा सगळा आपल्या जीडीपीशी आणि प्रोग्रेसची डेव्हलपमेंटशी संबंधित विषय असतो. जेव्हा आपली ही प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंट होत राहते त्याचा अंततः फायदा गरिबांना होत असतो. आणि आता 2 महिन्यापूर्वी जो एक आंतरराष्ट्रीय लेव्हलचा एक हे आला रिपोर्ट आलेला आहे की फार झपाट्याने आपण गरिबीच्या रेषेमध्ये भारत देश बाहेर जात आहे. हेच दर्शवतं की या सरकारने गेल्या 4.5-5 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टींच्या माध्यमातून त्याचा लाभ होत आहे. आता 1971ला जी काँग्रेसने घोषणा केली होती त्या गोष्टीचा यांना परत आधार काबार घ्यावा लागतोय, कारण त्यांना आता पराभव पूर्णपणे सरळ दिसतोय. त्यांना माहिती की परत एकदा मोदीजी प्रधानमंत्री झाले तर आपलं काही खरं नाही. आणि या भीतीच्या भावनेतून त्यांनी काढलेला हा विषय आहे. आणि परत त्यांना विचारतो की 3.5 लाख कोटी हे आणणार कुठून? 72,000 रुपये प्रति परिवार असं ते जे म्हणतात आहे. आणि त्यांनी जर हे आणले यांना जर वाटले, डेव्हलपमेंटचं काय, इन्फ्रास्ट्रक्चरचं काय, आपल्या जगामधली जी नंबर 1ची जीडीपी आहे, ग्रोथ आहे, ती आपण कशी मेंटेन करणार, इन्शुरन्सचं काय,
या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर राहुल गांधी देऊ शकले नाही. त्यांनी सांगितलं की बाकी सगळे चिदंबरांना माहित आहे. मला असं वाटतं ही फसवी गोष्ट आहे. लोक या भूलथापांना बळी पडणार नाही. रत्नाकर महाजन सर, तुम्ही ऐकलं सत्ताधारी पक्ष नेमका काय म्हणतोय. त्यांचा मुख्य आक्षेप आहे की हे सगळी योजना तुम्हाला करावी लागली ती 50 वर्षापूर्वी केली, पुन्हा त्या 50 वर्षानंतर तुम्हाला त्याची आठवण आली. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्हाला गरिबांची आठवण येते, हा त्यांचा थेट आरोप आहे. नाही, त्या आरोपाला त्या आक्षेपाची दखल घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आज राहुल गांधींनी जी योजना जाहीर केली त्याचे आवश्यक घटक आपण आधी समजावून घेतले पाहिजेत. या योजनेमागचं मूळ गृहीत असं की एका ग्रामीण भागात राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालच्या माणसाला व्यवस्थित आयुष्य जगायचं असेल तर महिन्याला किमान 12,000 रुपये त्याला खर्च करता आले पाहिजेत. हे 12,000 रुपये ज्यांचं उत्पन्न नसेल त्यांना त्यांच्या उत्पन्नात भर घालावी म्हणूनची ही योजना आहे. म्हणजे समजा एखादं कुटुंब 5,000 रुपये दरमहा कमवत असेल तर त्याला 7,000 रुपये सरकारी खजिन्यामधनं मिळतील, अशा अर्थाची त्याला टॉपअप असं म्हटलेलं आहे. जर राहुल गांधींची मुलाखत आपण नीटपणे ऐकली असेल तर हे सगळे तपशील आपल्या लक्षात येतील. अशा रीतीनं आणि आता UNDPच्या वतीनं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या नावाचा एक निर्देशांक प्रसिद्ध झालेला आहे. 2018च्या अखेरीस या निर्देशांकानुसार अशा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या खाली 20% कुटुंब आहेत. तर याच 20% कुटुंबांच्यासाठी ही स्कीम आहे आणि ही मिनिमम इन्कम गॅरंटी स्कीम आहे. ही युनिव्हर्सल स्कीम नाही, तुम्हा आम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या सध्याच्या 20% कुटुंबांना त्यांच्या आत्ताच्या म्हणजे अगदीच बेकार आहेत, एक पैसा सुद्धा मिळत नाही अशी माणसं काही फार नाहीये तिथे, भिकारी सोडले तर. पण 1971ला जेव्हा इंदिरा गांधींनी आज जो इन्कम मिळतो 1971ला जेव्हा इंदिरा गांधींनी ही योजना आणली, ही घोषणा दिली, तेव्हा काँग्रेसला खूप मोठा फायदा झाला. काँग्रेस पुन्हा एकहाती सत्तेत आली. पण त्याच्यानंतर गरिबी का हटली नाही हाही एक सवाल विचारला जातोय ना. 50 वर्षात गरिबी का हटली नाही? सत्ता तर तुमचीच होती असंही म्हणणं आहे विरोधकांचं. नाही, हा शुद्ध अडाणीपणापोटी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर या सरकारचे कंटाळून सोडून गेलेले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलनाचा वेग 2004 ते 2014 या दशकात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक होता. हे कुणी सांगितलंय? हे या सरकारनं हौसेनं नेमलेले आणि नंतर कंटाळून निघून गेलेले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं इतिहासातली काहीतरी उदाहरणं द्यायची, पुराणातली काहीतरी उदाहरणं द्यायची आणि त्यांचं कलम वर्तमानावर करून दाखवायचं, हा खटाटोप ज्यांना करायचा आहे त्यांनी करत राहावं. लोकांपर्यंत ही योजना जसजशी जाईल तसतसं लोकांना ही योजना कळत जाईल. रत्नाकर महाजन सर, एक महत्वाचा मुद्दा त्यांनी तुम्ही येण्याच्या आधी मांडला, नंतर सुद्धा त्यांनी मांडलाय. योजना आणली, योजना खरंच खूप चांगली आहे असं जर आपण गृहीत धरलं तरी ह्या योजनेसाठी लागणारे जे पैसे आहेत ते कुठून आणणार? जेव्हा भाजपनं योजना जाहीर केली 2,000 रुपये आम्ही टाकणार, तेव्हा विरोधकांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही पैसे आणणार कुठं? जर तुमची आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आहे, पैसे आणणार कुठून? मग काँग्रेसलाही हाच प्रश्न विचारायला हवा की मग तुम्ही तरी पैसे कुठून आणणार आहात एवढ्या मोठ्या प्रमाणात? काही पटीनं रक्कम देता तुम्ही? बिलकुल हा प्रश्न विचारला पाहिजे आणि हा प्रश्न विचारणं योग्य आहे. म्हणूनच राहुल गांधींनी आत्ता स्पष्टीकरण केलं की यासाठी लागणारी वित्तीय तरतूद सर्व फिस्कल डिसिप्लिन सांभाळून आम्ही करू शकतो. मी मगाशी सांगितलेल्या योजनेचं रूप ज्यांना कळलं असेल त्यांच्यासाठी याला 3.5 लाख कोटी वगैरे काही लागणार नाहीयेत, याला 30 ते 36 हजार कोटी रुपये लागणार आहेत. आणि जे स्वतःच्या जाहिरातींवरच हजारो कोटी रुपये खर्च करतात त्यांना 30,000 कोटी ही रक्कम काही जास्त वाटायचं कारण नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे टॉपअप स्वरूपाची ही योजना असल्यामुळं सर्व कुटुंबांना काही सारखीच रक्कम द्यावी लागणार नाही, तर जी द्यावी लागेल त्याचा एकूण खर्च 30 ते 36 हजार कोटी रुपये एवढा दर वर्षासाठी आहे. लक्ष्मण माने सर, पटत तुम्हाला हे सगळं? ते म्हणतात की आम्ही हे करून दाखवू आणि शक्य आहे.
असेल मला काय म्हणायचं नाही. मला एवढंच विचारायचं त्यांना की गेली 15 वर्ष आश्रमशाळेतल्या मुलांना मी टाऊ फोडून त्यांचे मोर्चे काढून कलेक्टरच्या दारात उपोषण करून या पोरांनी धरणे धरून हे सगळे कार्यक्रम चालू होते तेव्हा राज्य काँग्रेसचंच होतं ना. त्यावेळेला त्या पोरांना जेवायला 15 रुपये मिळत होते एका वेळच्या जेवणाला 15 रुपये देणाऱ्या सरकारवरती मी विश्वास ठेवू का की हे सरकार मला 12,000 रुपये माझ्या माणसांना देणार आहे? म्हणून महाजन सर आता म्हणाले की गरीब आणि भिकारीचं सोडले तर बाकी सगळे जेवतात. आता महाजन सर आम्ही सगळे भिकारीच आहे ना हो. या भिकारी वर्गाचं काम करून आयुष्य गेलं ना माझं, तुम्हालाही माहिती आहे. आता हा गरीब माणूस त्याला राहायला जागा नाही, तुमच्या कुठल्या स्कीम कशा लागू होणार? त्याचं मतदार यादीमध्ये नाव नाही, कसं होणार? त्याचं रेशनिंग कार्ड नाही, त्याला गावामध्ये कोणी घेत नाही, गावामध्ये घर बांधू देत नाही. बेघरांसाठी घराची व्याख्या सांगू काँग्रेसने केलेली. जो 3 वर्षापेक्षा जास्त काळ त्या गावात राहतो आणि जो बेघर आहे तो बेघर. आता आमची माणसं 3 दिवस एका जागेला राहत नाहीत, त्यांना तुम्ही कसं या बेघरांच्या या व्याख्येमध्ये बसवणार? मी कलेक्टरना घेऊन गेलो एकदा आणि त्यांना दाखवलं, भाऊ म्हणलं आम्हाला बसवा याच्या योजनेमध्ये. नाही योजनेत आम्हाला बसवता येत कारण आम्हाला गाव नाही, आम्हाला घर नाही. अशी प्रजा काही कमी नाही, कोट्यावधी लोक आहेत या देशामध्ये. आणि या लोकांना तुम्ही आतापर्यंत टांगा मारत आलात, फसवत आलात. त्यांच्या पोरांच्या शिक्षणाचं प्रमाण काय? 0.6. 70 वर्षानंतर मला याची लाज वाटते देशाचा नागरिक म्हणून घ्यायला. 70 वर्षानंतर आमच्या शिक्षणाचं पर्सेंटेज 1% सर जर नसेल तर कुणाच्या सरकारबद्दल आणि कुणाला तुम्ही काय आश्वासनं देताय? आणि तुमच्या या भूलतापांवर आश्वासनावर आता आम्ही विश्वास ठेवावा असंच वाटतं काय? म्हणजे किती माणसाने रिटून आणि खोटं बोलायचं त्याला एक मर्यादा पाहिजे. म्हणून मी म्हटलं लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नसते. लबाडा घरी जेवावंच लागतंय. ते जेवण मिळाल्यावर म्हणूया चांगलं होतं गाड्या जेवण, पण जोपर्यंत तो नुसतंच येळवणी करत जाणार आणि आम्ही गुळवणी त्याचे बघतच बसणार तर तो सगळं गाव जेवून गेल्यावर ते आमची पंगत बसवणार खरकट्यावर. या खरकट खाणाऱ्या माणसांच्यासाठी जर स्कीम करायची असेल राहुल गांधींना तर त्यांची जनगणना व्हायला हवी. किती लोक नोमॅड्स आहेत, किती लोक ट्रायबल आहेत, किती लोक कुपोषित आहेत, किती मुलं कुपोषणानं मरतायत. याच्यावेळी सरकार काँग्रेसचं नव्हतं काय? दरवेळी पावसाळ्याचं अधिवेशन सुरू झाले की पहिला प्रश्न आणि पहिली चर्चा होती आदिवासींच्या कुपोषणाच्या बद्दल, मेळघाटातल्या कुपोषणाच्या बद्दल. ही कुपोषणा कुणाच्या काळामध्ये झाली, का झाली सांगा ना. आणि आजही ती का चालू आहे त्याही प्रश्नाची उत्तरं द्या ना. घेऊ आपण. तुमच्यावर विश्वास ठेवायचा जनतेने, का विश्वास ठेवायचा? महाजन सर. हॅलो. हा घेऊ आपण. महाजन सरांकडून उत्तर घेऊ. विषयाच्या मर्यादेत राहायचं असलं तर अशी अमर्याद चर्चा करता येणार नाही. त्यामुळे याचं शॉर्ट उत्तर असं की ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवतील. पण महाजन सर त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो असा आहे की ज्या वंचित घटकांसाठी म्हणून आपण वंचित घटक म्हणूया, गरीब जे आहेत आपल्या देशातले, त्या गरिबांपर्यंत ती योजना पोहोचणं. खरं तर आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या त्या योजनांमधून किमती कमी करण्यापासून ते कर्ज कमी करण्यापासून वेगवेगळ्या गोष्टी होत्या गरिबी हटावच्या वेळेच्या. पण आता थेट पैसे दिले जाणार आहेत. थेट पैसे दिल्यानं गरिबी हटेल असं वाटतं? असं आहे की गरिबी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरिबी ही केवळ आर्थिक गरिबी नसते, ती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असते. आता या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही संकल्पना ज्यांना समजावून घ्यायची त्यांच्यासाठी आपण वेगळं एखादं चर्चासत्र ठेवूया. त्यामुळं UNDPच्या व्याख्येप्रमाणे देशात जी गरिबांची संख्या आहे ती काही कुणी सोनेरी पिंजऱ्यात बसून किंवा एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसून काढलेली नाही, तर ती NSSO सारख्या अनेक संघटनांच्या सर्वेक्षणातून आलेली जी आकडेवारी आहे. आता त्या आकडेवारीवरच जर आपला विश्वास नसेल आणि त्यापेक्षा अधिक विश्वासार्ह आकडेवारी आपल्याला निर्माण करता येत नसेल तर त्या अशा संशयात्म्यांना काही उत्तर नाही, कुणाकडेच नाही, त्यांच्या स्वतःकडे सुद्धा नाही आहे. म्हणून तर वारंवार असे प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न जायज आहेत, ते प्रश्न योग्य आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं जी काही सद्यस्थितीत आवश्यक आहे ते सांगितलेलं आहे. याची आता निवडणुकीच्या प्रचारात जी काही चर्चा व्हायची ती होईल आणि त्यावर लोक निर्णय घेतील. संजय तटकरे सर, असा सुद्धा आरोप होतोय की भाजपनं म्हणायचं आम्ही 15 लाख रुपये तुम्हाला देऊ आणि आता तुम्ही सांगायचं की
आम्ही महिन्याला 6,000 रुपये अकाउंटवर देऊ, वर्षाला 72,000 देऊ. वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करणारे असं म्हणतात की ह्या लबाडांचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नाही. तटकरे सर. नाही, पहिली गोष्ट वंचित घटकांचं प्रतिनिधित्व फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि लक्ष्मण माने करतायत असा समज तुम्ही का करून घेताय? सगळ्या पक्षातली लोक वंचितांसाठी आणि जो मागासलेला आहे किंवा जो गरजू आहे, शेतकरी आहे, कामगार यांचे प्रश्न मांडत असतो. फक्त विषय एवढा आहे की कधी सत्तेत येण्याची दुरापास्त शक्यता नसणारे हे असे सगळ्यांवर आरोप करतच असतात. त्यामुळे तुम्ही हा समज काढून घ्या की पक्षाचं नाव वंचित ठेवलं म्हणून आम्ही वंचित झालो, पक्षाचं नाव दुसरं अजून काही ठेवलं म्हणून आम्ही तसे झालो, असं काही नसतं. तटकरेजी गेली अनेक दशकं तुमच्यासोबत काम करायचं, ते तुमच्या पक्षात काम करून त्यांनी वंचितांचे प्रश्न मांडलेले आहेत म्हणून त्यांच्या शब्दाला महत्व आहे असं नाही वाटत तुम्हाला? तुमच्यासोबतच होते ते आतापर्यंत. अहो मी काय सांगतो म्हणून मी सांगितलं, प्रत्येक पक्ष म्हणजे हा इंडिव्हिज्युअल कोण नसतो. पक्ष म्हणजे एक संघटना असते. त्यांना जोपर्यंत पटत होतं तोपर्यंत ते थांबले. पक्षांनी त्यांना बरंच काही दिलंय, मला त्याच्यात जायचं नाही. फक्त विषय असा आहे की तुम्ही जेव्हा सांगता की वंचितांचे प्रश्न प्रत्येक जण यथाशक्ती आणि यथा त्यांच्या योग्यतेप्रमाणे मांडतच असतं. माझा मुद्दा असा आहे की हे योग्य प्रश्न आहेत की 70 वर्षामध्ये काय झालं, 10 वर्षामध्ये काय झालं, भाजपची 15 वर्षे सत्तेत असताना काय केलं, ह्याच्यामध्ये न पडता जर एखादी चांगली संकल्पना राहुल गांधींनी मांडली असेल तर ती समजून घ्यायला पाहिजे. जसं महाजन साहेब म्हणाले की यथावकाश हे कळेल की नक्की कुठनं पैसे येणार, काय येणार. म्हणून तुम्ही जेव्हा ती एखादी चांगली संकल्पना काँग्रेस अध्यक्षांनी मांडलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि ह्याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. जर वंचितांसाठी, गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी जर एखादी योजना येत असेल ती समजून घ्यायला पाहिजे आणि त्याचं स्वागतच करायला पाहिजे. तुमच्याकडे जर काही त्याच्यामध्ये तुमचे सजेशन्स असतील किंवा तुमचं काही म्हणणं असेल तर त्याला पॉझिटिव्हली घेऊन ते करायला पाहिजे. माने सर, जर योजना चांगली असेल, त्याचा हेतू चांगला असेल तर तुम्ही तुमचं सजेशन देऊन ती चांगल्या पद्धतीने राबवली याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, माझं मुळात त्याला आक्षेप आहे की मुळामध्ये या पद्धतीनं तुम्ही गरीब माणसाला 12,000 रुपये देणार. माझं म्हणणं असं आहे की उत्पादन व्यवस्थेच्या साधनांचं काय, त्याला कायम तुम्ही 12,000 काय फुकट देणार आहे का? आम्हाला उत्पादन व्यवस्थेमध्ये स्थान कोणतं आमचं आम्हाला सांगा ना. उत्पादनाची साधनं आहेत, त्या साधन संपत्तीमध्ये फेरवाटप करणार का ते बोला ना. उत्पादनाची साधन संपत्ती मुठभर लोकांच्याकडे राहील तर बाकीचे दरिद्री होत जातील. उत्पादन साधनांच्या संपत्ती बोला ना. जर उत्पन्नाची साधनं ही मुठभरच लोकांच्याकडे असली तर हे दान धर्म टाकलेले तुकडे, हे तुकडे या देशातल्या गरिबांनी काय म्हणून घ्यायचे? आणि तुम्ही कोण जागीरदार लागून गेले पैसे देणारे वाटणारे? आम्ही आमच्या जागेवरती तिथं बसून आम्हाला नाही बसता आलं आतापर्यंत, त्याचं कारण आम्ही संघटित नव्हतो, तुमच्यावर भरोसा ठेवला. आतापर्यंत तुमच्यावर भरोसा ठेवतच या देशातली गरीब माणसं आलेली आहेत. आता ती पहिल्यांदा असं सांगतात की नाही आम्हीच सत्तेत येणार आहोत. आता आम्ही सत्तेत येणार आहे म्हणल्याबरोबर तुम्हाला एवढा घाम फुटायचं कारण काय? ठीक आहे, पण तुमच्या बरोबर आम्ही होतो, हेच प्रश्न तिथे मांडत होतो, सर्व गरिबांसाठी मांडतोय. मी काय असं म्हणलं नाही की भाजपचे लोक गरिबांसाठी काम करीत नाही, सगळे करतात, गरिबांसाठी काम करतायत. तर मग जातंय कुठे? एवढे अब्जावधी रुपयाची बजेट ठेवताय, ती बजेटमध्ये 5 पैसे 10 पैसे सुद्धा आमच्यापर्यंत पदरात पडत नसतील तर हे पैसे खाणारी चोर आहेत कुठल्या समाजातले? आमचं शिक्षण 1% झालं नाही तर आमच्यात नोकरीत कोण असणार? आम्ही सरकारी प्रशासनामध्ये कुठे नाही. ही गरीब माणसं, कुठला शेतकरी शेतमजुराचा पोरगा प्रशासनामध्ये जातोय? तो शेतावरती जरी जातो नाही तर रोजगार हमीच्या कामाला जातो, नाही तर इकडे रस्त्यावरती खडी फोडायला जातो. मी काय केवळ एका पक्षाच्या बाबतीत बोलतच नाही, मी सर्व गरिबांच्या बाजूने बोलतो. माने सर, आयुष्यभर बोलत आलोय. तो काही त्या पक्षात होतो आणि या पक्षात होतो याच्यासाठी नाही आहे. नाही, सर्व वंचितांचा, सर्व गरिबांचा प्रश्न सोडवायचा तर उत्पादन साधनांचे फेरवाटप करणं आणि उत्पादन साधनांची मालकी यांना देणं ही गोष्ट महत्वाची आहे. ती जर तुम्ही ते करत नसाल तर तुम्ही फक्त लबाड्या करताय आणि फसवता. आता मला खरं खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि या अनुषंगाने आणखीन एक महत्वाचा मुद्दा हाही आहे की आज बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली, हाताला काम हवा आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही त्यांना जर अकाउंटवर पैसे देत असू तर त्यांना आम्ही आयदी बनवतोय का, हा एक मतप्रवाह सुद्धा समोर येतोय. किती गोष्टी आम्ही फुकट देणार आणि त्याबद्दल नेमकं काय धोरण सरकारचं असणार आहे, कुठलंही सरकार आलं तरी त्याच्याबद्दलचा सुद्धा
विचार होणं गरजेचं आहे. या सगळ्या मान्यवरांकडून त्यांची आपण चर्चा करतोय. व्यंकटेश केसरी सरांकडे मला जायचंय. केसरी सर, गरिबांना थेट त्यांच्या अकाउंटवर पैसे देणं हे महत्वाचं आहे की आज त्यांना हाताला काम देणं महत्वाचं आहे, त्यांच्या जे शेतकरी आहेत त्यांच्या मालाला भाव देणं गरजेचं आहे, हे सगळं करून कुठेतरी डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटवर देऊन आपण त्यांना आयदी तर बनवत नाही ना, हा सुद्धा एक विचार प्रवाह आहे. काय वाटतं तुम्हाला? असं आहे की कोणीही व्यवस्थेमध्ये कुणाला आयदी बनवू शकत नाही. प्रत्येक मनुष्य ज्याला पैसे दिले जातात तो पैसा लोकांच्या करातून मिळालेला असतो आणि त्याप्रमाणे त्याच्याकडनं त्याचा मोबदला म्हणजे कामातून श्रमातून हा घेतला जातो. अकाउंट्सवरती पैसे जमा करण्याचं मुख्य कारण जे होतं ते भारतातले लाल फितीचा कारभार. तिथं ज्या ज्या टेबलावरती हा कागद हलतो, ज्या ज्या याच्यातनं कागद हलतो तिथून पैसे काढण्याची आपली मुळातच आपल्या रक्तामध्ये ती गोष्ट आहे. तर तो हे झालेले शुक्राचार्य टाळण्यासाठी म्हणून डायरेक्ट ते अकाउंट होल्डर म्हणजे त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या लाभधारकाच्या खात्यावरती पैसे जमा करावेत असा एक त्यातून मार्ग निघालेला आहे. पण तू कधीही आयती म्हणजे कोणीतरी आयत खाऊ बसलेला आणि त्याच्या नावाने पैसे दिलेत अशी कुठलाही योजना सरकारची माझ्या तरी पाहण्यात किंवा वाचण्यात आलेली नाही. ही योजना नेमकी कशी वाटते? स्वरूप वेगळं असेल, कामाचे तास स्वरूप काय तुम्हाला काय वाटतं? ही योजना कशी वाटते? असे की ही जी योजना आहे ही योजना म्हणजे जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जो काही ना काही उद्योग करतो त्याला हे सपोर्टिव्ह सिस्टम आहे. म्हणजे आपल्याकडे एकदमच कोणी बसलेला आहे आणि तो काहीच कमवत नाही आणि त्याच्याकडे क्षमता आहे तर असं कधी होत नाहीये. कामाची संधी मिळत नाही म्हणून तो बेकार आहे, त्याला काम करायचं नाही म्हणून तो बेकार नाहीये. कामाच्या संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याच्या हातालाच जर काम नाहीये, आज आपणच सांगतोय की मोदी सरकारच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला आता आधी काम देणं गरजेचं आहे की जे आहेत त्यांना डायरेक्ट पैसे देणं गरजेचं आहे? नाही नाही नाही, तसं नाही आहे. हे शब्द तो नाही आहे. मुळामध्ये ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम दिलं पाहिजे. ज्याला काम मिळतं त्याला अपुरं वेतन असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. अशा भूमिका त्या मागच्या दिसतात. जे काही समजलं किंवा जे काही बोललेलं आहे त्याचे तपशील आता पुढे मागे स्पष्ट होतील जो कोणी सत्तेत असेल. पण आपल्याकडे आता मगाशीची चर्चा चालू, सध्या आपली चर्चा चालू आहे, त्या चर्चेमध्ये कोणीही म्हणत नाही की यांना पैसे देऊ नका. शंका आहेत की याची अंमलबजावणी कशी होणार आहे. अंमलबजावणी आणि या पूर्वीचा अनुभव, तर पूर्वीच्या अनुभवातून लोकांना म्हणजे जे राज्यकर्ते आजचे आहेत किंवा उद्याचे होणार आहेत त्यांनी त्यातून काय म्हणतात स्वतःला दुरुस्ती केली पाहिजे. प्रशासकीय चौकट जी आहे किंवा त्यामध्ये जे अडथळे आहेत किंवा काय म्हणतात ते कमी करून जास्तीत जास्त लाभार्थीला मिळाला पाहिजे, ही त्यातली भूमिका आहे. आता साधन संपत्तीचं वाटप असेल, शेतीचं वाटप यापूर्वी सुद्धा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात होते. शेतीचं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. कारखानदारीच्या सरकारच्या योजना होत्या त्या राबवल्या गेल्या नाही, त्याचे अनेक कारण आहेत. याचा अर्थ त्या योजना खराब होत्या असं नाहीये. तर त्यामुळं की महत्वाचं असं आहे की ह्या योजनेपेक्षाही निवडणुकीच्या या मोसमामध्ये कोणीतरी आर्थिक प्रश्न घेतोय आणि त्या आर्थिक प्रश्नाची चर्चा करतोय, ही फार चांगली गोष्ट आहे. तो करेल नाही करेल, यापूर्वी केली होती यापूर्वी करणार नाही, हा प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे. पण याचा अर्थ त्यांनी चर्चाच करू नये असं नाहीये. पण सर चर्चा भरकटत गेलेल्या आहेत आपल्याकडे. पण सर चर्चा झाली होती, 15 लाखाची चर्चा झालीच होती ना. हो, पण त्याच्यापासून लोकांनी बोध घेतला ना. आज भाजप कुठं म्हणते 15 लाख देते म्हणून. म्हणजे त्यांनी मागच्या वेळेस तो होता तो जुमला होता असं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्रीच म्हणतात तो जुमला होता म्हणून. काँग्रेसने रोजगार हमी योजना हा जुमला होता असं म्हटलं नाही, त्यामध्ये अनेक त्रुटी असतील. पण तू काही ना काहीतरी तुम्हाला एक नैतिक त्यांना एक काय लिगल राईट तरी दिलेले ते. त्यामुळे लिगल राईट वेगळं आणि लोकांना बनवेगिरी करणं वेगळं. ते 15 लाखाची बनवेगिरी होती. ठीक आहे, रत्नाकर मिळाल्या, रोजगार हमी योजनेत मिळाल्या नाही मिळाल्या, अन्नधान्य योजना होती ती यशस्वी झाली अयशस्वी झाली, हा तपशिलाचा भाग आहे, अंमलबजावणीचा भाग आहे. परंतु बनवेगिरी जी आज भारतीय जनता पक्ष 2 गोष्टीवरती बोलत नाहीये. एक तर बेकारांना काम. आजच्याच दिल्लीतल्या वर्तमानपत्रात बातमी आलेली की गेल्या 2 वर्षात रोजगाराच्या संध्या कशा कमी होत गेलेल्या आहेत खेड्यात आणि शहरामध्ये, आणि हिची आकडेवारी दाबली जाते. तर त्यामुळं कुठे ना कुठे हा संशय आहे. तो संशय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काढला पाहिजे. ते न काढता राष्ट्रवादाचं जास्तीत जास्त बोलून ह्या प्रश्नाला बगल द्यायची याला काही अर्थ नाहीये. जे प्रश्न लोकांचे त्या प्रश्नाविषयी निवडणुकीमध्ये चर्चा झालीच पाहिजे. आपण पाठक सरांकडून उत्तर घेऊ. भाजपचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत.
पाठक सर, जर तुम्ही रोजगार दिला असता, हाताला काम दिलं असतं, तर अशा पद्धतीनं आज गरिबीच राहिली नसते, असंही त्यांचं एक म्हणणं आहे. आणि त्या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्ही बोलत नाहीत. राष्ट्रवाद आणि बाकीच्याच गोष्टी इतक्या महत्वाच्या करून ठेवलेल्या आहेत की पोटातली आग सुद्धा माणसाला विसरायला भाग पाडलं जाते. बघा, गरिबीचा मुद्दा संपलेला आहे असं भारतीय जनता पक्षाचा देखील दावा नाही आहे. गरिबीच्या मुद्द्याला आपण हात घालून त्याचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणूनच मी आता तुम्हाला इंटरनॅशनल एजन्सीचा दाखला दिला की गरिबीच्या रेषेबंद आपण झपाट्याने बाहेर येत आहोत. जसं हे जे टायमिंग आहे, जेव्हा 6,000 रुपये देण्याची घोषणा केली, मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून सांगतो की पैसे डायरेक्ट देणं हे कधीही चांगलं नाही. मात्र दॅट इज ऑल्सो वन ऑफ द सोल्युशन्स. आधी लोकांना रोजगारयुक्त आपण कसं करू शकतो, त्यांचं आपण स्किल कसं डेव्हलप करू, आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज कशा देणार, आपण कामं कसे देणार, हे केल्यानंतर जर त्याला पैसे देखील द्यायची आवश्यकता पडली तर आपण पैसे देखील द्यावे. म्हणून 6,000चा जो मुद्दा आमच्याकडनं आला होता तेव्हा राहुल गांधींनी असं म्हणायला होतं की 72,000 द्या. मात्र इलेक्शनच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा जो मुद्दा काढला म्हणून त्यांच्यावर शंका निर्माण करत आहे. 1971 मध्ये त्यांनी तीच घोषणा केली. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा त्यांनी आम्ही 2 लाख रुपये देणार असं म्हटलं होतं. आणि कोणताही अभ्यास न करता, कसे न देता त्यांनी 8 दिवसामध्ये घोषणा करून आम्ही मुक्त करू असं म्हटलं. लोकांच्या अकाउंटवर 12 रुपये 13 रुपये असे पैसे जमा झाले. ही थट्टा आहे. याला म्हणतात की ज्याला म्हणतात की चुकीच्या प्रकारचे हे सगळे इलेक्शन जिंकण्याचे तंत्र आहेत. आमच्या दृष्टीने गरिबी हटवण्याच्या दृष्टीने ज्या ज्या आमच्या योजना आहे या अंततः गरिबांना मदत करण्यासाठीच आहे. मला परत ते रिपीट करायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, आता ते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असो, जनधन महत्वाची योजना तुमच्या सरकारनं आणली, स्वयंरोजगार असो. बरं झालं तुम्ही विषय काढला तो. एक महत्वाची योजना तुमच्या सरकारनं आणली स्किल डेव्हलपमेंटच्या बद्दलची. तुम्ही स्किल डेव्हलपमेंटसाठी मदत केली, पण स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर, स्किल मिळाल्यानंतर त्यांच्या हाताला काम मिळेल याची काय व्यवस्था केलेली आहे ते पण जरा सांगितलं पाहिजे आज निवडणुकीला सामोरं जाताना. नक्की सांगितलं पाहिजे. बघा, ज्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध व्हायला हवे भारतामध्ये तेवढ्या प्रमाणात झालेले नाही हे मी देखील मानतो. मात्र पूर्ण तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची जर स्थिती बघितली तर त्या स्थितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपलं देखील कंपॅरिझन बघावं. आज आपला जीडीपी नंबर 1 आहे की नाही. आता कोणी म्हणेल की याच्या आधी आमचा जीडीपी जास्त होता, मी ते नाकारत नाही, पण इट वॉज नेव्हर नंबर 1. या रिसेशन मध्ये देखील जेव्हा 2.5 आणि 3% जीडीपी जागतिक लेव्हलला आहे ऍव्हरेज, तिथे आपण 60% वर जातोय. ही खरं अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि सगळं करत असताना अंततः लोकांच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा बेनिफिट मिळेल अशाच या सगळ्या योजना आहेत. काळ्या पैशाचा आपण मुद्दा मांडला. शेवटी काळ्या पैशावर हात घातल्यामुळे आणि रेरासारखे आपण सगळे कायदे आणल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये जे करेक्शन आलेलं आहे, एनपीएच्या माध्यमातून आपण जे आता लोकांच्या मागे लागतोय, या सगळ्या गोष्टी या फायद्याच्याच आहेत. अहो, तुम्ही इथल्या लोकांच्या मागे लागताय. बाहेरच्या देशात ज्यांनी पैसा ठेवलेला होता त्यांच्या मागे कधी लागताय. तुम्ही सगळ्यांना पळायला मदत केली आणि तुम्ही आता सांगताय सगळे येतात आहे. सगळ्यांना पळायला मदत केली तुम्ही. हो, ते सगळे येतात आहे, पळायला मदत नाही केली. ठीक आहे, कोण येत नाहीये. जेव्हा तुम्हाला मोदीजी कोण येत नाहीये. विजय मल्ले अजून आलेला नाही. बरं ठीक आहे, मला रत्नाकर महाजन सरांकडे जायचंय. लोक सर्रासपणे इथे राहायचे. महाजन सर, सध्या सोशल मीडियावर आता टी शर्ट विकतोय. तटकरीजी आता टी शर्ट विकतोय. ही परिस्थिती आली आहे भारताच्या पंतप्रधानावर. तटकरीजी, एक मिनिट, मला रत्नाकर महाजन सरांकडे जायचंय. कुठला मोदी महाजन सर, सोशल मीडियावर सध्या एक प्रश्न विचारला जातोय. तुमचे शरद मोदींचे 15 लाख रुपये कसे खर्च करावे हे आम्हाला कळत नाही. त्याच्यात राहुल गांधींचे 72,000 रुपये आलेले आहेत. लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये का राजकीय नेत्यांच्या या सगळ्या आश्वासनाबद्दल. आणि आज तुमच्या पुढचं मोठं आव्हान हे आहे की योजना दिल्यानंतर ती योजना लोकांच्या गळी उतरवणं, त्याच्यावर विश्वास निर्माण करणं की ही योजना आम्ही कशी अंमलबजावणी करणार आहोत त्याची. नाही, गळी उतरवण्याचं वगैरे काही कारण नाही. कारण गळी उतरवणं ही काही फार चांगली गोष्ट नाही. गळी उतरवणं याचा अर्थ त्यांना काहीही करून मान्य करायला लावणं, तशी करण्याची गरज नाही. कारण काँग्रेस हा एक राजकीय पक्ष आहे आणि काही एक निश्चित राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तो निवडणुकांना आजपर्यंत सामोरा जात आला. पण सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की केवळ राजकारणासाठी म्हणून ही योजना आणलेली आता तर हा निवडणुकीच्या तोंडावर. मला पूर्णपणे बोलू दिलं तर बरं होईल जरा. बोला बोला. मग आपण उपप्रश्नांची उत्तरं देऊ. असं आहे की ही जी स्कीम आहे
ही लोकांना ऐदी बनवणारी आहे. हे टिपिकल इलिटिस्ट आर्ग्युमेंट आहे, म्हणजे विशिष्ट अभिजन वर्गाचं हे आर्ग्युमेंट आहे. हेच आर्ग्युमेंट राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या वेळेला देखील केलं गेलेलं होतं. त्यावेळेला असं म्हटलेलं होतं की छोटे शेतकरी, मध्यम शेतकरी, त्यांना जर आयतं 15 किलो 20 किलो धान्य मिळणार असेल तर ते कशाला शेती पिकवतील. त्यानंतरचं वास्तव असं की ही योजना लागू झाल्यावर सुद्धा शेतकरी आणि शेतमजूर लोकांनी कष्ट करून गहू, तांदूळ, साखर, कापूस या सर्वांचं उत्पादन वाढवलेलं आहे. त्यामुळं जसं तिथं ते आर्ग्युमेंट गैरलागू आहे तसं इथं पण हे आर्ग्युमेंट गैरलागू आहे. त्याचं कारण असं की तो आधीच करत असलेल्या प्रयत्नांना सहाय्य म्हणून ही योजना येणार आहे. त्यामुळं ऐतखाऊ वगैरे याला काय अर्थ नाही. आता मुद्दा राहिला त्यांचा जुमला ठरला तर तुमचा जुमला ठरणार नाही, हे कशावरून? बरोबर आहे, कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न यायचा संभव आहे, शक्यता आहे. पण मग 15 लाखांचा जुमला करणाऱ्या लोकांना जाब विचारायचा सोडून ज्या अर्थी त्यांचा जुमला होता त्या अर्थी तुमचाही जुमला आहे असं म्हणून प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल? अनुभव हीच खात्री नाही. असे अनुभव राजकीय नेत्यांकडून बरेचदा आलेले आहेत म्हणून सर्वसामान्यांना ते वाटणं स्वाभाविक आहे. पण माझे सर मला एका मुद्द्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा, मला माहिती आहे की जेव्हा ही जी अन्नधान्याची योजना आली त्याच्यानंतर मजूर मिळणं शेतकऱ्यांना कमी झालेलं आहे, हे मात्र कुणी नाकारू शकणार नाहीये. आज त्यांना हाताला काम हवं आहे, त्यांना उभं राहण्यासाठी मदत हवी आहे. त्यांना डायरेक्ट पैसे देऊन आपण त्यांना जर ज्या क्रयशक्ती आहे ती कमी करतोय का? अगदी थोडक्यात उत्तर हवंय मला. मी स्वतः सुद्धा ग्रामीण भागातला आहे आणि मी 2 एकर नावावर असलेला छोटा शेतकरी आहे. त्यामुळे तो मुद्दा जाऊ द्या, त्याच्यात काय अर्थ नाही. असं आहे की आज रोजगार निर्मिती असो किंवा दारिद्र्य निर्मूलन असो, यासाठी ज्या योजना चालू आहेत त्या योजना चालूच राहणार आहेत आणि त्या योजनांना ॲडिशन म्हणून ही योजना येणार आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं पाहिजे. जर लक्षात येत नसेल तर ते पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ, बेघरांसाठी घराची स्कीम मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये 2 वर्षामध्ये भटक्या विमुक्त जातींच्या 4 लोकांसाठी घर उपलब्ध करून दिलेलं आहे. आता हे मी केलं म्हणून कौतुकाने सांगत नाही. मी म्हणतोय असं की या व्यवस्थेमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी करणं शक्य आहे. त्या शक्यता एक्झॉस्ट झाल्या आहेत का, हा खरा प्रश्न आहे. नक्कीच. आज 2019च्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जात असताना राहुल गांधींनी एक मोठी योजना, मोठं स्वप्न जे आहे ते देशातल्या 25 कोटी गरिबांना दाखवलेलं आहे आणि त्यांना गरिबी मुक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी आता त्यांच्या अकाउंटवर वर्षाला 72,000 रुपयांचं स्वप्न दाखवलेलं आहे. या स्वप्नाला बोलून खरं तर त्यांचा राजकीय वनवास संपणार आहे का? जनता त्यांच्या या आश्वासनाला किती साथ देते आणि राजकीय निवडणुकीमध्ये त्याचं किती प्रतिबिंब दिसतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण 2019 ते 2071ची आठवण सगळ्यांनाच ताजी झालेली आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा किती परिणाम होईल हे बघणं महत्त्वाचं आहे. आज या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिलात, आपलं विश्लेषण केलं, आपलं मत मांडलं, त्याच्याबद्दल मनापासून आभार. बेधडकमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.